नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना मंडळी? आज आपण पूर्ण दिवस शेतावर होतो, पण आज आपल्याला 1 मिनिटाचा सुद्धा व्हिडिओ शेतावर शूट करता आला नाही, कारण कामच एवढं होतं आणि आपल्याकडे मॅन पॉवर कमी होती. परंतु आज आपण शेतावरून थोड्या लवकर निघालो. लवकर निघाल्यावर आपल्याला हे लोकेशन दिसलं रस्त्यातच. दररोज बघतो आपण, जातो येतो, तर मी म्हटलं या लोकेशनला थांबूया आणि आज इथला व्हिडिओ काढूया. तर आता बघा मी या लोकेशनला थांबलेलो आहे. जर लोकेशन ओळखीचं वाटत असेल तुम्हाला तर कमेंट करा कुठे उभा आहे. आज आपण अशा ठिकाणी थांबलोय की बघा मागे तुम्हाला व्ह्यू दिसत असेल कुठे उभे आहोत. तर आपण एका नदीवर उभे आहोत. इथून जवळूनच रस्ता जातो. हे बघा, हा हायवे जातो इकडून आणि आपण इथे उभे आहोत. तर ही नदी जी आहे, या नदीवरनं एक गोष्ट आठवते का, असं म्हटलं जाते गंगा नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर आपली पापं धुतली जातात. पण ही जी नदी आहे आपली, अशा खेड्यापाड्यातून जाते. आता आपल्या गावाजवळून पण जाते, म्हणजे आपल्या जिथे काम चालू आहे आता शेताचं तिथे पण नदी आहे. तिथून ती पण नदी जाते तिथून, आणि ही वेगळी नदी पुढे जाऊन ह्या नद्या एकत्र पण होतात. पण मंडळी, म्हटलं जाते गंगा नदीमध्ये आंघोळ केली की पापं धुतली जातात. पण मग ह्या नदीचं काय? ही पण नदी बघायला गेलं तर गंगाच म्हणावी लागेल. आता ह्या ज्या खेड्यापाड्यातनं ज्या नद्या जातात, इतर नद्या ज्या आहेत, या बघायला गेलं तर खेड्यापाड्यातनं जे शेतकरी आहेत त्यांना पाणी भेटतो शेतीला. त्याच्यानंतर विहिरीनं पाणी असतो, या नद्यांमुळेच असतो बघायला गेलं तर. आणि शहरी भाग जो आहे, शहरी भागाला जो पाणी पुरवठा होतो तो या नद्यांमुळेच होतो. हा नद्यांचा भाग झाला, यो विषय झाला नद्यांचा माझा. पण मला एक प्रश्न पडतो, जर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर मला नक्की सांगा. या ज्या सगळ्या नद्या आहेत, आपल्याकडच्या जेवढ्या नद्या आहेत, जेवढ्या लांबून लांबून वाहत शेवटी कुठे जातात? समुद्राला मिळतात. मग या सर्व नद्या समुद्राला मिळतात. मग मला एक सांगा, या नद्यांचं पाणी गोड असते, सर्व नद्यांचं पाणी गोड असते. मग या मिळतात कुठे? जाऊन समुद्राला, शेवटी समुद्रालाच मिळतात. मग समुद्राचं पाणी खारट का होते? हे मला तर समजलेलं नाहीये, पण तुम्हाला जर माहित असेल तर नक्की मला सांगा. कारण मला हा प्रश्न पडतो का, समुद्राचं पाणी खारट आहे आणि सगळ्या नद्या समुद्राला भेटतात. मग नद्यांचं पाणी गोड असते, मग समुद्राचं पाणी खारट का? आता या नदीकडचा हा नजारा बघा किती सुंदर आहे. हा नजारा बघा, समोर बघा आपल्याला डोंगर पण दिसते खूप छान, आणि हे नदीचं पाणी अगदी नितळगार आहे. थोड्या दिवसात एक गढूळ होऊन जाईल पाऊस पडल्यानंतर. आणि आता जो नजारा दाखवतोय तो नजारा बघा किती सुंदर आहे. ही चाफ्याची झाडं बघा किती लावलेली आहेत. सफेद चाफा जो आहे, किती सुंदर झाडं लावलेली आहेत, आणि त्यांना फुलं बघा त्यापेक्षाही सुंदर आलेली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, आनंदात राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा.